गेल्या महिनाभर झालं पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून आणि त्यानंतर आलेल्या उन्हाळ्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात ड्रायव्हरचं शॉर्टेज, त्याचप्रमाणे लेबरचं शॉर्टेज या ठिकाणी जाणवत आहे. JNPTमध्ये हजारो कंटेनर आयात होऊन आलेले कंटेनर हे 15मध्येच पडून आहेत. ते वेगवेगळ्या CFSमध्ये मूव्ह झालेले नाहीत आणि त्याच्यामुळं त्याचे मोठ्या प्रमाणात चार्जेस हे आयातदारांना भरावे लागत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शॉर्टेज एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या दोन्ही याच्यामध्ये जाणवत आहेत. एकतर आलेल्या निवडणुका, त्यानंतर आलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा याच्यामुळं मोठ्या प्रमाणावरती ड्रायव्हरचं शॉर्टेज, लेबरचं शॉर्टेज या ठिकाणी जाणवत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान हे या व्यावसायिकांचं, त्याचप्रमाणे आयातक, निर्यातक आणि इतर सर्वच या ठिकाणी जे पूर्ण चेन आहे त्या चेनमध्ये येणाऱ्या सर्वांचंच नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळं जे लागणारे चार्जेस आहेत हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याचा फटका हा आयातक आणि निर्यातक या दोन्ही व्यापाऱ्यांना बसत आहे.